हिंगोली विधानसभा काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून हिंगोली विधानसभेसाठी अनेक पक्षांचे कार्यकर्ते देखील कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय। पण हिंगोली विधानसभेसाठी पुन्हा आमदार मुटकुळे आमदार होतील अशी प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत। 10 वर्षांपासून मुटकुळे यांनी आपल्या विधानसभेमध्ये अनेक विकास कामं केल्यानं पुन्हा एकदा आमदार होण्याचं चित्र दिसतंय। पंचायत कार्यालय कोळसा येथील सरपंच पदावर जी महिला आहे सुनीता रामप्रसाद भगत, मी रामप्रसाद भगत बोलत आहे। आमदार साहेबांनी आमच्या गावाला कोळशाला बौद्ध भवन उपलब्ध करून दिलेले आहे। खूप चांगल्या प्रकारचे काम झालेले आहेत आणि इथून पुढेही आमदार साहेब निवडून येणार ही आमची अपेक्षा आहे आणि पुरे गावकरी बी आमदार साहेबाच्या पाठीमागे आहे। प्रत्येक गावालाच निधी दिलेला आहे, भरपूर कामं बी खूप झालेले आहेत, काही चालू आहेत, काही होणार आहेत। कोळसा गावामध्ये कोणकोणती कामं दिलेली आहेत? मशानभूमीचं शेड दिलेलं आहे, येशी समाजाच्या मशानभूमीचे गट्टूचं काम दिलेलं आहे, लाईटचं दिलेलं आहे, एक रोडचं काम दिलेलं आहे। बरं, आमदार साहेबाकडून आणखी काही अपेक्षा आहेत का? अपेक्षा आहेत ना, कालच लेटर पॅडमध्ये लिहून दिलेलं आहे। जे मराठी समाजाचं मशानभूमी आहे त्याच्यात पेवर ब्लॉकचं काम, लाईटचं काम, बेडचं काम आणि जलस्वराजची जी टाकी आहे तिथून तर मशानभूमीपर्यंत नाल्याचं काम, रोडचं काम या रुंदीकरण हे पूर्ण काही लेटर पॅडमध्ये दिलेलं आहे आणि ते बी देतो म्हणले आणि देतीलच अशी आम्हाला अपेक्षा आहे। काय काय विकास कामं झाली? काय हे काम व्हायला समशाभूमी झाली, रोडचे काम ते पाईपलाईनचे करायला लागले, चालू आहेत, रोडचं काम करणार आहेत। आमच्या गावामध्ये आमदार साहेबांनी भरपूर काही निधी दिलेला आहे आणि आमदार साहेबाकडे जो कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असो त्यांच्याकडे काम घेऊन गेला, आमदार साहेबांनी त्याचे प्रत्येकाचे काम केलेले आहेत। हा या पक्षाचा आहे, हा त्या पक्षाचा आहे असा त्यांनी काही भेदभाव केला नाही, सर्वांचेही कामं केले। आणि आमदार साहेबाचं एक विशेष महत्त्व म्हणजे आमदार साहेबाला कोणीही कोणत्याही टायमात कॉल जर केला ते स्वतः कॉल उचलून त्यांची काय अडचण आहे ती दूर करतात।